ही जी कार्यशाळा आहे ही जिंकलेले व पराभूत झालेले जे उमेदवार आहेत, नगर पंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्याच्यामध्ये महानगरपालिकेचे उमेदवार नाहीये. तर तशा लोकांसाठी ही स्पेशल कार्यशाळा आहे. कारण का आत्ताची जी राजकीय परिस्थिती आणि ह्याच्यामध्ये आपण काय सुधार केले पाहिजे, काय स्ट्रॅटर्जी आखल्या पाहिजे, ह्या दृष्टीने आणि मग लोकांचे ग्राउंडवरचे फील्डवरचे काय अनुभव आणि मग त्याच्यानंतर हे असं एक चांगल्या डिस्कशनच्या दृष्टीने आपण हे करतोय. आतापर्यंतच जे रजिस्ट्रेशन आलंय ते 100 ते 120च्या घरामध्ये कन्फर्मेशन आहे. जे लोक येत आहेत तिकडे लोकांसाठी सगळ्यांसाठी इकडचं नियोजन मला करायला सांगितलं. त्यामुळे इकडे तसे ते लोक येतात, हॉटेल्स वगैरे मध्ये सगळे राहणार आहेत. तर नेते कोणकोणते येतात? आता हर्षवर्धन सकपाळ साहेब आहेत. हे म्हणजे हे काय आहे, हे पक्षाचा मेळावा किंवा हे नाहीये, प्रशिक्षण शिबिर आहे. त्यामुळे हर्षवर्धन सकपाळ साहेब, त्याच्यानंतर जे लेक्चर आहे, जी आमची ट्रेनिंग कमिटी आहे AICC ची, किंवा अजून काही कोण ह्याच्यामधले जे खूप चांगले लेक्चरर वगैरे आहेत ते लोक आहेत. आणि नेत्यांमध्ये जे कोण नेते येतील त्या सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे. तर मग ते आपापल्या सवडीप्रमाणे येतील, कारण अधिवेशन देखील चालू आहे आणि ह्या तारखा आमच्या आधीच ठरल्या होत्या. तर त्या दृष्टीने तर मग त्या पद्धतीत येतील. आता म्हणजे किती जण सहभागी होणार प्रशिक्षणासाठी? प्रशिक्षणासाठी जे नक्की जी एंट्री आहे ती 120 लोकांची. आता पण आमचे फोन कॉल्स वगैरे चालू आहेत, तर त्या दृष्टीने आहेत. आणि स्ट्रेंथ ऍक्च्युली उमेदवारांची हे होती 155-156च्या आसपास. काय काय जिल्हा परिषद पंचायत समिती, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्याच्यानंतर पंचायत समिती, अशा दृष्टीने महानगरपालिकेचं प्रशिक्षण असं म्हणतोय पर्टिक्युलर रत्नागिरी जिल्ह्यापुरतं आहे की टोटल कोकण? नाही, टोटल कोकण म्हणजे पालघर, सिंधुदुर्ग, जिकडे नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती जिकडे आहेत तेवढ्याच लोकांचं आहे हे प्रशिक्षण शिबिर. असं हे शिबिर कोकणामध्ये घेण्यामागचा नेमकं उद्देश काय? ह्या शिबिराच्या माध्यमातून नेमकं काय साध्य केलं जातं? नाही बरं, हे कोकणामध्ये घेणं आणि एक तुम्हाला माहितीये की जी एक राजकीय परिस्थिती असते महाराष्ट्राची, ही शेवटी कोकणातूनच जे काय बदल होतात ते हे कोकण एक सिंहाचा वाटा किंवा एक किंग मेकर म्हणून प्ले करतो ह्या सगळ्या कामासाठी. आणि त्यामुळे आता काय झालं होतं, जे ते काँग्रेसचा पंजा हा कुठे ना कुठे हरपलेला, तो आता परत कुठे ना कुठे रुजू करायचा जो एक प्रयत्न चालला आहे. तर त्या दृष्टीने आणि कोकण झोनचं तसं पण कोकणातच कुठेतरी घ्यायचं होतं. तर मग त्यांनी मी नवीन निर्वाचित अध्यक्ष झाल्यानंतर असं काही मोठा काही कार्यक्रम करायला भेटला नाही, निवडणूक आहे ते वगैरे लागत गेल्या. तर एक प्रदेशकडनं हा कार्यक्रम आला. त्यामुळे त्याची जबाबदारी चांगल्या दृष्टीने पार पडू आणि लोकांनी देखील चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यावं असं मला वाटलं. त्या दृष्टीने हा केलेला आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं त्या ठिकाणी काँग्रेस जी आहे ती चिपळूणमध्ये आता तुमच्या माध्यमातून कुठे वाढ होते दिसते. कारण आपण काँग्रेस जी पाहिलं गेलं तर जिल्ह्याभरामध्ये खूप काही प्रभाव होते. पण आता तुमच्या माध्यमातून जिल्हा वाढ होते आणि हा पहिल्यांदाच कार्यक्रम होते. कसं पाहता या गोष्टी? जिल्ह्यात काँग्रेस होती आणि म्हणजे ह्याच्या आधी पण नगरसेवक जास्त आले होते. आता ते कसं होतं की ते भौगोलिकरित्या एकच अध्यक्ष आणि खूप मोठा जागा होता. आता त्याचे उत्तर आणि दक्षिण केलेलं आहे, त्यामुळे जरा ते सोयीचं झालंय. आणि आता म्हणजे एक विजिबिलिटी एक जी पाहिजे की एक त्या पद्धतीची विजिबिलिटी जी आहे ते आता करतोय. आणि प्रत्येक काय सांगाल या शिबिर निमित्त हे जे आणि नेहमी एक जे अलायन्स व्हायचं ते अलायन्स आता कुठेतरी ह्या वेळेला ते मोडीत काढलं. कारण का अलायन्स कसं आहे की ते काय काय ठिकाणी चांगलं पटत होतं, काय काय ठिकाणी थोडे कार्यकर्ते नाराज होत होते. तर त्या दृष्टीने केलं. 27 सुरू होते. उद्घाटन किती वाजता होईल, कसं असेल? सकाळ 27ला रिपोर्टिंग आहे, संध्याकाळी 4 वाजता. त्यानंतर 5 ते 8 वाजता हे आहे प्रशिक्षण असणार आहे संध्याकाळी. त्यानंतर डिनर आहे. त्यानंतर परत 28 तारखेला सकाळी 9:30 पासून 9चा टायमिंग दिलाय. 9:30 पासून सेशन सुरू होईल. ते उद्या दिवसभर आहे. मग परत 8 वाजता संध्याकाळी
डिनर आणि मग त्याच्यानंतर मग परवा 1 तारखेला आहे तो म्हणजे ह्याचा समारोपाचा कार्यक्रम आहे. त्यात समारोपाच्या कार्यक्रमाच्या वेळेला उत्तर व दक्षिण रत्नागिरी अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्याचे जे सगळे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी ह्या सगळ्यांना ती वेळ दिलेली आहे, जेणेकरून मग सगळेजण प्रांताध्यक्षाने जे आलेल्या नेत्यांना भेटू शकतात आणि मग लंच करून मग सगळे शेवटच्या दिवशी जाणार. हर्षवर्धन सपकाळ साहेब चिपळूणला येतील की पहिल्या दिवशी कसं काय काय ते पहिल्या दिवसापासून चिपळूणातच आहेत वरती तिसऱ्या माळ्यावर. हाच व्हेन्यू आहे तिसरा माळा. आणि त्या ह्याच्यामध्ये फक्त जे जिल्ह्यातले जे कार्यकर्ते जे आहेत हे प्रशिक्षण शिबिर आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये अननेसेसरी एंट्री ही कोणाला नाहीये. जे शिबिरार्थी आहेत आणि जे व्हॉलेंटियर आहेत तेवढ्यांनाच फक्त एंट्री राहणार आहे. आणि त्यामुळे कुठल्या प्रकारचा डिस्टर्बन्स किंवा कोणी यावं, गुच्छ देऊन जावं, कोणी हे करावं असं डिस्टर्बिंग काहीच विषय हा तो प्रोटोकॉल नुसार हा सगळा कार्यक्रम असणार आहे. तर त्यामुळे जे 1 तारखेला आहे 1 मार्चला जिल्ह्यातल्या सगळ्या म्हणजे एकदा शिबिर संपलं की 12:30च्या आसपास जेव्हा समारोपाचा जो कार्यक्रम होईल तेव्हा सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते हे सगळेजण येतील आणि मग त्याच्यानंतर लंच. काय सांगाल एखादी कार्यकर्त्यांना काय नेमकं आव्हान करू इच्छिता? कार्यकर्ता नेमकं आव्हान काय करू इच्छिता की आता एवढं आपण मोठ्या प्रमाणात शिबिर घेत आहे, कार्यकर्त्यांना काय आव्हान करतात? नाही, कार्यकर्ते तर सज्ज आहेतच, कार्यकर्ते खुश आहेतच. आणि ते तसं कार्यकर्ते जे आहे रात्रीचं जे डिनर वगैरे जे आपण खालीच ठेवतोय नाही, कोकणामध्ये मैदानामध्ये. प्रथमच या ठिकाणी अशा पद्धतीने काँग्रेसचं प्रशिक्षण शिबिर होतं. हो, तेच यापूर्वी मी कधी झालं तेच नव्हतं. मी तुम्हाला जिल्हाध्यक्ष सांग सुलक्ष्मी गाव मॅडमच्या माध्यमातूनही होते, त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचं वातावरण दिसेल. हो, कार्यकर्ते सगळ्या वेळी उत्साहाचं वातावरण आहे. जो तो आपला फोन फिरवतोय, जो तो काही ना काहीतरी काम करतोय. अकोमोडेशन साठी काय काय कार्यकर्त्यांना यादी दिली पर हॉटेल, ते लोक आता सगळे लोकांना अकोमोडेट करणार आहेत. असं सगळं म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन सगळं काम करायचं स्वरूप चाललंय. स्वागतासाठी कोण असणार आहे हे सगळं, त्याचं सगळं एक आता आम्ही एक हे काढतोय. आणि प्लस कार्यकर्त्यांना ज्यांना कोणाला इच्छा असेल तर दोन्ही 27 आणि 28 जे डिनर टाइम आहे त्याच्यामध्ये ते नेत्यांना वगैरे भेटू शकतात. सकपाळ साहेब आहेत, बाकीचे लोक आहेत, त्यांना भेटू शकतात. फक्त जेव्हा कार्यशाळा चालू असेल त्या टायमिंग मध्ये म्हणजे ते रेस्ट्रिक्टेड आहे. तर कारण का एकदा ते सिक्वेन्स तो तुटायला नाही पाहिजे, तर त्या दृष्टीने ते केलेलं